नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत विधान केलं. महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही असं विधान केलं. या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. त्यावरून ठाकरेंच्या विरोधात धाराशिव येथील मराठा आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली. सायंकाळी जेव्हा राज ठाकरे धाराशिव येथे मुक्कामासाठी आले तेव्हा त्यांना भेटून जाब विचारण्यासाठी मराठा तरुण जोरदार घोषणाबाजी करत हॉटेलमध्ये घुसले. त्यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलकांची भेट नाकारल्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला आणि तणाव निर्माण झाला होता. मुक्कामी थांबलेल्या हॉटेलमधील त्यांच्या दालनापर्यंत जाण्याच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचलंय. वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली. ये वो शहर है जो रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं और बिकते भी नहीं. आज समजलं असेल, महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या बापाचा नाही असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. आता यावरून मनसेकडून काय प्रतिक्रिया येते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.